दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। 21 जूनला नीटची परीक्षा होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नीटची जी पुनर्परीक्षा होणार होती ती आता 21 जूनला होणार आहे। सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरव, आपण पाहू शकतो की जी नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती, खरं तर पेपर फुटल्यामुळे हा परीक्षा रद्द करण्यात आली होती। या संदर्भात जी पुनर्परीक्षा होते ही 21 जूनला होत असल्याची माहिती एनटीए कडून देण्यात येते। 21 जूनला होणारी ही परीक्षा पुनर्परीक्षा आहे, त्यामुळे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर पण आता खूप कमी कालावधी राहिला असं म्हणता येईल, कारण की आज 15 एप्रिल तारीख आहे आणि 21 जूनला ही परीक्षा होते। म्हणून पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे फक्त 1 महिन्याचा जवळपास कालावधी असणार आहे आणि 21 जूनला या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे। तसंच दुसरीकडे आपण बघितलं तर एनटीए कडून माहिती दिलेली आहे की विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यांनी ऑफिशियल माहितीवरच फक्त आता इथून पुढे विश्वास ठेवावा। इतर कुठल्याही चॅनलचा वापर करू नये। फक्त ऑफिशियल जे एनटीए कडून जे काही वेबसाईट असेल किंवा इतर जी माहिती असेल ते एनटीएवरच विश्वास ठेवा असं एनटीए कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। दरम्यान आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नीटची पुनर्परीक्षा ही 21 जूनला होणार आहे। सध्या देशभरात ज्या बातमीची चर्चा आहे देशभरात या विरोधात आंदोलन उगारण्यात आलेलं होतं आणि आता 30 पुनर्परीक्षा फेरपरीक्षा 21 जूनला होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, एनटीएनं ही नवी तारीख जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी त्यांच्या हातात आहे या पुनर्परीक्षेची तयारी करण्यासाठी। आपण बघतोय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 21 जूनला आता नीटची परीक्षा होणार आहे। या पेपरफुटी प्रकरणातल्या नंतर ही परीक्षा रद्द करण्यात आलेली होती आणि आता याची पुन्हा एकदा नवीन तारीख जाहीर झालेली आहे, जी असणार आहे 21 जून। एनटीएनं ही नवी तारीख जाहीर केलेली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी आता पुनर्परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। विद्यार्थ्यांसाठी आता फक्त 1 महिन्याचा कालावधी त्यांच्या हाती शिल्लक आहे 21 जूनला, कारण ही परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी आता पुन्हा एकदा आजपासून तयारी करायला ते सुरुवात करतील। पुन्हा यावर अनेक मतमतांतर होण्याची शक्यता आहे, कारण काही विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन सुद्धा केलेलं होतं। काही संघटनांचं पुनर्परीक्षा घेऊ नये यासाठी आग्रही होत्या। त्यांची आता नेमकी काय भूमिका असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान ही पुनर्परीक्षा 21 जूनला होणार आहे अशी माहिती एनटीएनं दिली।